सावध झालो 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 हरी चालो जागरणा 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 तेथे वैष्णवांचे भार तेथे वैष्णवांचे भार तेथे वैष्णवांचे भार तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत तसे जय जयकार गरजत तसे जय जयकार गरजती जय जयकार गरजती जय जयकार गरजती जय जयकार गरजती पळवण्या गेली झोप पळवण्या गेली पळवण्या गेली झोप पळवण्या गेली होते आडपाप ते होते आडपाप ते होते आपाडती होते आपाडती होते आपाडती होते आपाडती तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची बोल छाया कृपेची तेथे वैष्णवांचे भार तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत तसे जय जयकार गरजत जय जयकार गरजती जय जयकार गरजती जय जयकार गरजती जय जयकार गरजती सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो
जागरणा हरीचा जागरणा जेते वे नावाचा बार जेते वे नावाचा बार हरीचा जागरणा हरीचा जागरणा तेथे वैष्णवाचे पार तेथे वैष्णवाचे आलो जागरणा जय जागरणा तेथे वैष्णवाचे पार तेथे वैष्णवाचे पार जय जयकार करते जय जयकार जय जयकार
कर जाती
तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पळून या गेली झोप होते पाप आडते तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे तुका म्हणे तया ठाया टाळ घ्या इकडे ये. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा 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 यावर मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या सावध झालो हरे चालो जागरणा तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू मानले जाणारे एवढंच नाही तर ज्यांच्या काव्याला पंचमवेद म्हणून मान्यता मिळावी काळाच्याही माथ्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराई यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता मी आपणासमोर उपस्थित केलेला आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल. आनंदेश्वर मठ मौजे चांग्याचा पाडा व परिसर या ठिकाणी सालाबद्ध प्रमाण संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सोहळा शांती स्वरूप ब्रह्मलीन सद्गुरु योगी रिद्धिनाथजी बाबा गुरु शिलनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु भक्तराज बाबा चैतन्येश्वर गुरु रिद्धिनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने परमपूजनीय योगी फुलनाथजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने गोपीनाथजी महाराज योगी बालकनाथजी महाराज योगी कानपनाथजी महाराज योगी वेदनाथ बाबा योगी भैरवनाथ महाराज योगी मनोहर बाबा योगी बृहस्पतीनाथ महाराज भोलेनाथ साखरे या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा अत्यंत महत्वाचा अखंड हरिनाम सोहळा आणि या सोहळ्याचं हे बघता बघता 30व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. परवा काल्याचं कीर्तन झालं का 30 वर्ष काय होतील पूर्ण होतील आणि या 30व्या वर्षातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं उत्सव कमिटीच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं मठाच्या वतीनं मठाधिपती फणेंद्र महाराजजी माईंच्या वतीनं ही सेवा माझ्या वाट्याला सोपवली. या निमित्तानं का होईना या चांग्याचा पाडा मठ या ठिकाणी मला येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्व भाग्यवंतांचं मला दर्शन झालं. मी माझं परम भाग्य समजतो. खूप सुंदर नियोजन आहे. सगळ्यांच्या गळ्यात पट्टे. मी बोललो आले आला काही निवडणुकीत नाही चुकून आलो मी काही असं म्हणजे ते निवडणुकीला पट्टे घालतात ना ते. मला आले आले बोललो काही चुकलं तर नाही मग काही निवडणुकीच्या प्रचारात तर नाही कुठं आलो बोललो इकडं. पण नंतर मला कळले हे जय श्रीरामचे सगळे काय आहेत आणि हे पट्टे आहेत स्टिकर आहेत. तर अत्यंत गोड असं नियोजन आहे. या वर्षाचे
या उत्सवाचे उत्सव समितीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज चौधरी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. कैलासदादा सोनारे आहेत. आमचे दिंडीचे युवा संचालक पंकजी महाराज किरपण आहेत. दिंडीचे युवा अध्यक्ष बबलूदादा धसाडे आहेत. जयराम महाराज सोगीराज आवस्तूर आवर्जून उपस्थित आहेत. तुम्हाला 5 दिवस गायनाची उत्तम सेवा देणारे आमचे राजेशजी महाराज सासे आहेत. हरिभक्तीपरायण राम महाराज भोईरे, युवा कीर्तनकार पांडुरंग महाराज भालके आहेत. युवा प्रवचनकार आणि आता काही दिवसातच कीर्तनकार जे होणार आहेत ते हरिभक्तीपरायण प्रशांतजी महाराज मांजे उपस्थित आहेत. युवा कीर्तनकार गायक मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज भोईर उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण या शहापूर तालुक्यातील पहिल्या महिला कीर्तनकार हरिभक्तीपरायण आमच्या कांचनताई धसाडे उपस्थित आहेत. आणि आमचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज भोईर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. तुम्ही यांच्या दोघांच्या मध्ये उभे राहा, मध्ये म्हणजे बरं दिसेल असं. हां बरोबर. इकडे ही सर्व गुणीजन मंडळी, सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही कारण आज माझ्याकडे वेळ फार कमी आहे गुरुजी. त्याचं कारण असं आहे की आज माझं 9 ते 11 बांगराची शेलवली तिथे माझं 9 ते 11 कीर्तन आहे. खरं तर ते कीर्तन अगोदरच गेलेलं होतं पण सासरे बुवा ऐकत नाहीत. त्यांचं म्हणणं नाही ती तारीख बसवाच तुम्ही काही करून. मग मी अट घातली की 7ला बरोबर कीर्तन चालू करू, 8:30 पावणे 9ला कीर्तन आपण काय करू संपूया. त्यांना सांगेल का मी 15 मिनिटं थोडंसं काय येतोय लेट येतोय. तर अशा तत्वावर पाटील ही आजची तारीख या ठिकाणी बसवलेली आहे. तर त्यामुळे 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास कीर्तन मी लवकर संपवणार आहे म्हणून पाकिटात काही बदल करू नका एवढीच माझी अपेक्षा आहे, बाकी काय नाही. अनंत दादा म्हणजे जर कीर्तन एखाद्या कीर्तनकारानं का अडचण असेल लवकर संपवलं तर लोक म्हणजे त्याचा ना आपला काही संबंधच नाही सहज बोललो मी. तेव्हा ही सगळी गुणजन प्रेमाची मंडळी आवर्जून आमचे सारंगपुरीवर आमचे अनंतदादा सोनारे आमच्या दिंडीचे उपाध्यक्ष काशीनाथदादा विखंडित वरकुटे गुरुजी आज स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पडवळपाड्याचे पाटील आमचे संतोषजी पडवळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे पांडुरंगदादा साकडबावरनं आहेत. आमचे अर्जुनीवरनं आमचे मस्कर महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आधी करून आपण सर्वच गुणजन मंडळी आमचे युवा कीर्तनकार महेशजी महाराज आहेत. इकडं मृदंगावर बसलेले हरिभक्तीपरायण युवराज महाराज सोनारे आहेत आणि इकडं हरिभक्तीपरायण आमचे साई महाराज सासे हे देखील उपस्थित आहेत. खूप लांबून आज मला मनस्वी आनंद वाटतो भास्कर दादा का आजचा दिवस 3रा आहे. मला असं वाटतंय मी शेवटच्या दिवशी तर नाही ना कीर्तनाला आलेलो, म्हणजे एवढी गर्दी मला आज या ठिकाणी दिसलेली आहे. तेव्हा खूप चांगली गोष्ट आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार आपल्या उपस्थिती करता. मन भरून आलं आज माझं की आज पूर्ण हॉल आपला काय झालेला आहे भरलेला आहे. दुसरी एक विशेष मला मामांनी माहिती दिली की या वर्षी दररोज संध्याकाळी दुपारी पण आणि संध्याकाळी पण प्रत्येक गावातून प्रत्येक सत्संग मंडळाकडून आणि भाकरी मागवलेल्या आहेत. बरोबर आहे ना? आज कोणती गाव आहे? बाबरे आणि खोडवाळ यांचा आज नंबर आहे. सगळ्या महिला लवकरच भाकरी करून आणि या सेवेकरता या ठिकाणी ऐका. सगळ्या महिलांनी माझं एक वाक्य ऐका, माझं एक वाक्य. आयुष्यभर तुम्ही नवऱ्याला भाकरी खाऊ घातल्या असतील, आयुष्यभर तुम्ही आलेल्या पाहुण्यांना भाकरी खाऊ घातल्या असतील, आयुष्यभर तुमच्या पोरालेकरांना तुम्ही भाकरी खाऊ घातल्या असतील, त्या भाकरीचं पुण्य कुठंच नोंद नाही. ऐकताय ना माझं काय म्हणणं आहे ते? ऐका नीट बारीक. आयुष्यभर तुम्ही तुमच्या नवऱ्याला भाकरी खाऊ घातली असेल, कुठेच त्याची नोंद नाही, कुठेच नोंद नाही. पण या सप्ताहामध्ये तुम्ही 5 भाकरी जरी करून आणल्या असतील, 5 एखाद्या बाईनं 5, पण त्या 5 भाकरीची नोंद माझ्या भगवान परमात्म्याच्या डायरीत नोंद होणार आहे. एवढी मात्र विसरू नका, एवढं आपण विसरू नका. तर त्यामुळे सगळ्या महिलांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेष आपण त्या सगळ्याजणी भाकरी घेऊन या हरिनाम करणाऱ्या या वारकऱ्यांना
आणि या भगवान परमात्म्याच्या दारामध्ये आपण ह्या भाकरी घेऊन येता आणि या कार्यक्रमाला एक या निमित्तानं वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. टाळकरी देखील भरपूर आहेत, मला आता सगळ्यांचीच नावं घ्यायची नाहीत. उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी, साधक मंडळी, आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा 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 नतमस्तक होतो. 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे. या 1 तासामध्ये भगवान परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देतील, गुरुवर्यांनी जे काही ज्ञान दिलेलं आहे त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगाचा जगद्गुरु तुकोबारायांचा भाव मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मनुष्याचं जीवन जगत असताना मनुष्याला वेगवेगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं. प्रत्येकाला या संकटातून पुढे जावं लागतं, पुढे वाट काढावी लागते. जीवनामध्ये संकट आली नाहीत पाटील असं एक सुद्धा माणूस या जगात आपल्याला भेटणार नाही. संकट नाही असा माणूसच नाही. प्रत्येकाला या संकटातून काय करावं लागतं, पुढे जावं लागतं. म्हणजे मनुष्याचं जीवन जगत असताना प्रत्येकाला संकटांना सामोरं जावंच लागतं. संकट आली नाहीत, ज्याच्या जीवनात संकटच नाही असा एकही माणूस या पृथ्वी तलावर आपल्याला भेटणार नाही. याच्या पुढचं बोलू का मी? तुम्हा आम्हाला संकट आली यात नवल काय? संत महात्म्यांना भयानक मोठ्या मोठ्या संकटातून काय करावं लागलं, जावं लागलं. ते संतांचं काय घेऊन बसलात तुम्ही? या जगाचा चालक आणि मालक असणाऱ्या भगवान परमात्म्याला देखील संकटातून काय करावं लागलं, जावं लागलं. त्यामुळे देवाला जर संकट आली तर मग देव त्या संकटातून पुढे गेला, किंवा देवाला जर संकट आली असतील तर तुम्हा आम्हाला संकट येतील यात काही नवल नाही. प्रत्येकाला संकट येणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट येतात. फक्त ती संकटांना योग्य ते आपण काय केलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे. मी प्रथमतः व्यावहारिक आपल्या पुढे उदाहरण मांडतो आणि मग मी अभंगाच्या दृष्टीनं आध्यात्मिक गोष्टीनं काय संकट मनुष्याला येतात ही संकट मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ऐका बारीक. संकटांना घाबरून संकट कधीच दूर होत नसतात. ऐकताय ना? संकटांना घाबरून संकट दूर होत नसतात, उलट ती अजून आपल्या मागे लागत असतात. म्हणून संकटांना घाबरून जाऊ नका. येतील संकट, घाबरून जाऊ नका. त्या संकटांना सामोरं जा, फेस करा. त्या संकटांना फेस करा, सामोरं जा त्या संकटांना. घाबरू नका, कारण जेवढे तुम्ही घाबराल संकटांना तेवढी ती तुमच्या मागे लागणार आहेत, मागे लागणार आहेत. एखादा 8वीचा मुलगा असतो, 8वीचा, आणि त्या 8वीच्या मुलाला इंग्रजी विषय काय वाटतो, कठीण वाटतो, अवघड वाटतो. इंग्रजी विषय त्याला अवघड वाटतो म्हणून ते त्या इंग्रजी विषयाकडे लक्षच देत नाही, अभ्यासच करूशी वाटत नाही त्याला. का? अवघड येतो विषय. आणि मग कसा तरी परीक्षा आली का थोडाफार अभ्यास करतो, पेपर देतो, निकाल लागतो आणि 40 मार्क त्याला पडतात. बापरे, सुटलो एकदाचा. सुटला तो गुरुजी, सुटला तो. अरे दादा, पुन्हा 9वीला इंग्रजी येत आहे ना लक्षात मी काय बोलतोय ते? पुन्हा 9वीला इंग्रजी आहेच. मग पुन्हा ते 9वीला बसतय आणि पुन्हा ते अभ्यास करतय. परीक्षा आली का थोडा कस तरी ते इंग्रजीचा अभ्यास करतय आणि पेपर देतय आणि पुन्हा 1 मेला निकाल लागतो आणि त्या इंग्रजीमध्ये त्याला 35 मार्क पडतात. पुन्हा त्याला वाटतंय बापरे सुटलो. अरे राजा, सुटला नाहीस. पुन्हा 10वीला इंग्रजी, पुन्हा 10वीला इंग्रजी विषय आहेच. ऐका माझा मुद्दा नीट, ऐका माझा मुद्दा नीट. जर या इंग्रजीचं संकट तुला दूर करायचं असेल तर इंग्रजी पासून दूर पळून ते संकट दूर होणार नाही. त्या संकटावर तुटून पड, त्या इंग्रजीच्या मागे लाग, सामोरं जा त्या संकटाला. सामोरं गेलात, इंग्रजी सुधारेल आणि कायमस्वरूपी संकट तुझं काय होणार आहे, दूर होणार आहे. अन्यथा तू जेवढं ते इंग्रजी पासून दूर पळशील तेवढं ते इंग्रजीचं संकट काय होणार आहे, तुझ्या मागे मागे येणार आहे. संकटापासून पळू नका, दूर जाऊ नका. संकटांना फेस करा, सामोरं जा. ऐका नीट बारीक उत्तर माझं. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग इयत्ता 9वीच्या संस्कृत पुस्तकामध्ये जुन्या सिलेबस मध्ये एक धडा होता. स्वामी विवेकानंद वाराणसीला गेले होते, अर्थात काशीला गेले होते. अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन ते निघाले होते. जंगलाचा रस्ता आहे, निर्मनुष्य, कोणीच नाहीये रस्त्याला. आणि कोणीच निर्मनुष्य रस्ता असताना
चालत होते आणि चालताना त्यांच्या लक्षात आलं की माझ्या मागे कोणतरी येत आहे, माझ्या मागे कोणतरी येत आहे. म्हणून त्यांनी सहज मागे वळून बघितलं. तर मागे वळून बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 15-20 माकडं माझ्या मागे लागलेली आहेत. घाबरले ते. आता ही 15-20 माकडं जर माझ्यावर तुटून पडली तर माझं काहीच शिल्लक ठेवणार नाहीत. मग जोरात चालायला लागले स्वामी. स्वामी जसे जोरात चालायला लागले तशी ती माकडं सुद्धा त्यांच्या पाठीमागं काय व्हायला लागली, जोरात चालायला लागली. पुन्हा स्वामींनी बघितलं कुठं गेलेत माकडं म्हणून, तर माकडं गेली नव्हती, उलट अजून जोरात त्यांच्या पाठीमागं काय करत होती, येत होती. आता मात्र जाम घाबरले स्वामी आणि आता पळायला लागले. स्वामी पुढं पळतायत, माकडं मागं पळतायत, स्वामी पुढं पळतायत, माकडं मागं पळतायत. हे असा क्रम रस्त्याला चालू होता. रस्त्यावर एक भिकारी बसलेला होता. भिकारी, त्या भिकाऱ्यानं बघितलं कोण हा साधू संन्याशी, ते वेड्यासारखं पुढे पळतायत, ती माकडं त्यांच्या मागं लागलेली आहेत. त्या भिकाऱ्यानं त्या साधूला आवाज दिला, स्वामी विवेकानंदांना आवाज दिला, अरे संन्यासीन अलंभेन आपदाभिमुख भवतः. अरे संन्यासा घाबरू नकोस, आपदाभिमुख भवत, संकटांना सामोरं जा, घाबरू नकोस. स्वामींनी वाक्य लक्षात घेतलं. जागेवर थांबले स्वामी विवेकानंद आणि जागेवर थांबून स्वामी विवेकानंद पाठीमागं फिरले आणि पाठीमागं फिरून माकडांच्या दिशेनं स्वामी विवेकानंद काय करत गेले, पावलं टाकत पुढे गेले. मला वाटतं पुढचं काय झालं सांगायची गरज नाही. बोला काय झालं असेल पांडुरंग दादा? माकडांच्या दिशेनं आता चालत गेले स्वामी विवेकानंद. आता काय झालं असेल? माकडं काय झाली, पळून गेली. ऐका नीट माझं उत्तर. जोपर्यंत माकडांपासून स्वामी पळ काढत होते तेवढी माकडं त्यांच्या मागे येत होती. जसे माकडांना सामोरे गेले तशी माकडं आपोआप काय झाली, दूर झाली. संकटाचं सेम असंच आहे. संकट तुमच्या जीवनात येतील, घाबरू नका, घाबरू नका, सामोरं जा त्यांना. मी अजून बोलतो. मी माझ्या वर्गात कायम विद्यार्थ्यांना सांगतो, माझा विद्यार्थी इथे बसलेला आहे, ही एक माझी विद्यार्थिनी इथे बसलेली, ऐका बारीक. मी माझ्या विद्यार्थ्यांना कायम सांगतो, आपण संकट आलं की लोकांना ओरडून सांगतो, रडून सांगतो, एवढं मोठं माझ्यावर संकट आलंय, एवढं मोठं माझ्यावर दुःख कोसळलंय, एवढं मोठं संकट माझ्यावर आलंय. माझा कायम आग्रह आहे, तुमच्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा लोकांना संकट किती मोठं आहे हे सांगत बसू नका. उलट त्या संकटाला सांगा तुमची जिद्द किती मोठी आहे. संकट राहणारच नाही, निघून जाईल संकट तुमचं, निघून जाईल. अजून एक वाक्य बोलतो, ऐका बारीक, ऐका बारीक. एखादा संकट जेव्हा तुमच्यावर येईल, एखादं संकट जेव्हा तुमच्यावर येईल तेव्हा त्या संकटावर इतकं 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 तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलात तरी इतिहास घडला पाहिजे. पटवून देतो मी, पटवून देतो. छत्रपती शिवाजी महाराज, मला सांगायचंय आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराज सगळे युद्ध जिंकलेत? प्रत्येक युद्धात त्यांना विजय मिळाला नाही. कितीतरी युद्धामध्ये तह करावी लागलाय, माघार घ्यावी लागली, माघार घ्यावी लागलाय. पण काय आश्चर्य आहे, आज छत्रपती शिवरायांची ती माघार सुद्धा आपण इतिहास म्हणून वाचतोय. काय आश्चर्य आहे. इतकं तुटून पडलं पाहिजे संकटावर, घाबरून चालत नाही संकटांना. मी अजून एक वाक्य बोलतो. मला वाटतं जो परमार्थिक क्षेत्रात आहे आणि त्याच्यावर आलेलं संकटाला जर तो घाबरत असेल तर याचा अर्थ आपला देवावर पक्का विश्वास नाहीये. कळतंय मी काय बोलतोय ते? देवावर विश्वास नाहीये. तुकाराम महाराजांच्यावर संकट आली, आली नाही तशी नाही. संतांच्यावर संकट आली, प्रत्येक संकटाला संत सामोरे गेले. फक्त सामोरं जाताना त्यांनी एक काम केलं. कोणतं काम? त्या संकटाचं ओझ त्यांनी देवावर टाकून दिलं. देवावर. तुका म्हणे घालू तयावरी भार, 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 तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार,
काही हरकत नाही. एक काम करा, त्या भगवान परमात्म्यावर तो भार सोपवा. त्याला जर योग्य वाटत असेल तर तो त्या संकटातून सही सलामत आपल्याला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, आमच्या जीवनामध्ये आपण परमार्थ करत असताना जी घटना घडते ती ईश्वर आमच्या चांगल्या करता करतो, असा मनात आपण काय ठेवला पाहिजे, विचार ठेवला पाहिजे. हे कायम आपण ध्यानात ठेवा, कायम ध्यानात ठेवा. ऐका माझं वाक्य. म्हणून कांचनताईंनी गोड असं प्रमाण दिलं की तुका म्हणे घालू तयावरी भार. अजून एक गोड प्रमाण आहे, आलिया भोगासे असावे सादर देवावरी भार घालूनिया मग तो कृपा सिंधू निवारील साकडे. ऐका ऐका बारीक सज्जनो, भगवान परमात्म्यावर आलेल्या संकटाचा भार सोपवा आणि तुम्ही निश्चिंत राहा. ईश्वर नक्की त्या संकटातून तुम्हाला दूर केल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढंच खरंय. पांडवांच्या बाबतीत कितीतरी अशा घटना घडल्यात. मला ती उदाहरणं सांगून आता वेळ घ्यायचा नाही, कारण वेळ माझ्याकडे अत्यंत कमी आहे. मला आजच्या अभंगाच्या दृष्टीनं मनुष्याच्या जीवनात कोणती संकट येत तुकाराम महाराजांच्यावर आली आणि त्या संकटातून तुकाराम महाराजांनी कशा पद्धतीनं त्याला सामोरे गेले, मला हे सांगून मला अभंगात प्रवेश करायचा आहे. परमार्थिक क्षेत्रात सुद्धा आपल्यावर संकट येतात, येत नाहीत? प्रचंड संकट येतात. परमार्थ करत असताना देखील फार परमार्थ करताना संकट येतात. येऊ दे, काय हरकत नाही. कोणकोणती परमार्थ करत असताना संकट येतात, एक 2-3 महत्वाची संकट सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. नंबर 1, परमार्थ करत असताना पहिलं संकट येतंय ते म्हणजे आर्थिक संकट येतंय. तुम्हाला आर्थिक संकट येतंय. तुकाराम महाराजांना आर्थिक संकटाने भेडसावलं नाही. दुष्काळात माझ्या तुकाराम महाराजांची पत्नी अन्न करता मरण पावली ना. आर्थिक संकट परमार्थ करत असताना तुम्हाला येईल. येऊ द्या, काय हरकत नाही. देवावर भार सोपवा, देव बरोबर ते करून घेईल, काय हरकत नाही. चला पुढे जातो. तुम्हाला सामाजिक संकटाला सामोरं जावं लागेल. सगळ्यात मोठं संकट येते पाटील, सामाजिक संकट. परमार्थाला माणसं लागली. एखाद्यानं नवीन जर का दिंडीला आला, ते सगळं वातावरण ज्ञानोबा तुकाराम ते सगळा उत्साह बघितला आणि जर त्यानं का जयराम महाराज माळ घातली आणि माळ घालून त्याचं ते घरी आला का गावातली 1000 लोक त्याला बोलणार, करून करून भागला ना, देवपूजेला लागला. नुसती लोक त्याला बोलणार. आता आतड्या वाटवल्या ना, आता म्हातारपणात याला सुचलंय. लोक बोलतात, लोक बोलतात. धोतर घालून जर ते कुठे चालला कीर्तनाला, मोठा आता कीर्तनकार होणार येऊ, मोठा आता महाराज होणार येऊ, अशी लोक काय करतात, बोलतात. आणि मग ह्या सगळं ऐकून 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 त्याच्या मनात विचारतो, ए बाबा ती माळच नको, मी होता तसा, मी होतो तसा बरा आहे, होतो तसा बरा आहे. अशा कितीतरी घटना आपल्या समोर आहेत, घटना आपल्या समोर आहेत. समाजाचं संकट तुम्हाला भेडसावेल, समाज तुम्हाला नावं ठेवेल, तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविल. पण ऐका माझं उत्तर, समाजानं किती तोंड वाजू द्या, तुमचं कार्य प्रामाणिक ठेवा, ईश्वर त्याला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. माझं कायम वाक्य, सत्य संकल्पाचा नारायण. प्रामाणिक राहा. आयुष्यात प्रामाणिकपणालाच ईश्वर सहकार्य करतो. तुकाराम महाराजांचं प्रमाणे मी बोलत नाही, एवढं वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून समाजाची खूप संकट येतात. लोक जेव्हा मला नावं ठेवतात किंवा लोक जेव्हा मला बोलतात, तेव्हा मी एक सहज असा विचार करतो, अरे ज्ञानोबारांना सोडलं नाही लोकांनी, आपण किती जानकी पत्ती आहोत. लोकांनी ज्ञानोबारांना सोडलं नाही, तुकाराम महाराजांना सोडलं नाही, एकनाथ महाराजांना सोडलं नाही लोकांनी. नाही नाही नाही, याच्या पुढचं बोलतो, देवाला सोडलं नाही लोकांनी, देवाला सोडलं नाही, आपण किती जाडकी पत्ती आहोत. शांत राहा. आणि शांत राहण्यातच फार मोठी गंमत असते. बरं, लोक मोकर बोलतात, शांत राहा, शांत राहा तुम्ही. म्हणजे तसं नाही, म्हणजे तसं नाही बोलत मी, म्हणजे तुम्ही प्रमाण द्या फक्त, म्हणजे गप्प राहा, गप्प राहा. कोणी काही बोललं ना, गप्प राहा, प्रत्युत्तर देऊ नका, गप्प राहा. संस्कृत मध्ये गोड वचन आहे, मौनम सर्वार्थ साधनम, मौनम सर्वार्थ साधनम. शांत राहा. सासू बोलली, सुनेनं गप्प राहा, त्याच्यातच चांगलंय. आणि जर का तोंडाला तोंड लागलं, वाद झाला म्हणून समजा, वाद झाला म्हणून समजा. सून बोलली, सासून गप्प राहा, सासूने गप्प राहा, तोंडाला तोंड लावू नका, वाद होतो. समोरची बाई तुम्हाला भांडायला निघली, शेजारीन शिव्या देते, देऊ दे, तुम्ही गप्प राहा. बघा, तुम्ही जर गप्प राहिलात 5 मिनिटाच्या आत ती बाई घरात गेल्याशिवाय राहणार नाही. वाद वाढतो कधी, भांडण वाढतंय कधी, तर तोंडाला तोंड प्रत्युत्तर दिलं रे दिलं का मग वाद वाढल्याशिवाय राहत नाही. शांत, मौनम सर्वार्थ साधनम.
समाज नावं ठेवील तुम्हाला, ठेवू दे, तुम्ही शांत राहा, तुम्ही गप्प राहा, तुम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ नका. आणि प्रत्युत्तर द्यायचं असेल तर आपल्या कार्यातून प्रत्युत्तर द्या, शब्दाने तोंडाने कधीच प्रत्युत्तर देऊ नका, तोंडाने कधी प्रत्युत्तर देऊ नका, आपल्या कामातून प्रत्युत्तर द्या. लोक जर तुम्हाला म्हणत असतील का हा वाईट आहे, हा असं आहे, तो तसं आहे, तुम्ही चांगलं वागून त्याला काय करा, प्रत्युत्तर द्या. चांगलं वागून तोंडानं प्रत्युत्तर देऊ नका. ही वाणी जेवढी चांगली आहे तेवढीच प्रचंड खराब आहे ही वाणी. बरं अजून बोलतो मी, अजून बोलतो, ऐका माझं नीट उत्तर. एखाद्यानं शस्त्राचा घाव एखाद्याच्या शरीरावर केला असेल तर तो शस्त्राचा घाव पुसला जातो, तो बरा होतो. पण शब्दानं केलेला घाव आयुष्यात कधीच पुसला जात नाही. वाणी जपून वापरा, कमी बोला, शांत राहा, फार बडबड करू नका, शांत राहा. विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र असं आहे की जे विद्यार्थी कमी बडबड करतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होत आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होत आहे. आणि जी मोकार बडबड करतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात होत नाही, एकाग्रता निर्माण होत नाही. जे विद्यार्थी कमी बडबड एकाग्रता चांगली, आणि जे विद्यार्थ्यांची मोकार बडबड त्यांची. आणि त्यामुळे काही काही माणसांना फार बडबड करायची सवय असते, फार बोलण्याची सवय असते. कमी बोललं पाहिजे. आणि माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे का ज्याला जे नीट बोलता येत नाही तेच जास्त जास्त आणि बोलायला मीटिंग मध्ये असेल कुठं असेल तेच जास्त बोलायला काय करतंय, पुढं पुढं करत असते. बघा पुढं पुढं करत असते. ऐका नीट बारीक. मी एकदा कीर्तनाला गेलतो, कीर्तनाला त्या घरात जाऊन लवकरच बसलो मी. त्या गावातला एक माणूस आला, ते अध्यक्षाचं घर होतं. ते माणूस त्या अध्यक्षाकडे आला, हे रोज म्हणले तुम्ही सूत्रसंचलन करता, आज म्हणले मी सूत्रसंचलन करेन कीर्तन संपल्यावर. महाराजांचं कीर्तन आहे, मी सूत्रसंचलन करणार. अध्यक्ष बोलला कर बुवा, काय हरकत नाही, तू कर. ठीक आहे म्हणले. आणि नेमकी तेवढं तर त्याच्या नातेवाईकात कोणाचं तरी दुःखद निधन झालं आणि ते मैतावर गेलं तिकडं. 9 ते 11 कीर्तन माझं चालू झालं. 10:30 पावणे 11ला बरोबर ते आलं बुवा, समोर येऊन बसलं. ते सूत्रसंचलन त्याच्या डोक्यात, ते सूत्रसंचलन करायचं होतं. आज मला बोलायचंय माईकवर, आज मला सूत्रसंचलन करायचंय. आणि मग ते कीर्तन माझं झालं आणि ते उठलं सूत्रसंचलन करायला. पण ते कुठून आला होता, ते मैतावरून आला होता. ते डोक्यात नुसतं ते मैतावरची श्रद्धांजली द्यायची. आणि घेतलं बुवा माईक त्यानं. आज आपल्या गावामध्ये पांडुरंगाच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं या अखंड हरिनाम सोहळ्यात आजचं कीर्तन सेवा कैलासवासी हरिभक्ती परायण योगेश महाराज घरत यांची सेवा फार सुंदर संपन्न झाली. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता काय बोलतो तू, कसली भावपूर्ण श्रद्धांजली देतो तू? ऐका माझं उत्तर, ऐका नीट. आमचे गुरुजी वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य एक उदाहरण सांगायचे. काय उदाहरण सांगायचे? ते म्हणले एका माणसाला 3 मुली होत्या आणि त्या तोत्र्या होत्या. तोत्र्या कळते ना शब्द इकडे? बोबड्या होत्या त्या. आणि त्या बोबड्या असल्यामुळे त्यांचं लग्न जमत नव्हतं. वयात आल्या होत्या त्या बापाला काळजी पडली, कसं व्हायचं, कसं आता पोरींचं लग्न. एक मित्र भेटला, म्हणले का रे काय एवढं टेन्शन, कसलं एवढं टेन्शन आहे तुला? काय नाही म्हणले, 3 मुली लग्नाला आल्यात पण त्याचं लग्नच जमत नाही म्हणले. का दिसायला सुंदर नाही का? नाही फार सुंदर आहेत, लग्न का जमत नाही? तोत्रे आहेत म्हणले. त्या बोबड्या बोलतात, तोत्रे असू दे, उद्या मी 3 मुलं पाठवतो. 3 मुलं पाठवतो, तू फक्त तुझ्या मुलीनं एक दम देऊन ठेव. त्या मुलांनी कितीही प्रश्न विचारले तरी तू उत्तर द्यायचं, तुम्ही उत्तर दे, गप बसायचं. फार तर त्या पोरांना पाटील काय वाटेल, लाचकूर आहेत, बोलत नसतील, काय हरकत नाही. मुली सुंदर आहेत, विषय संपला. आली 3 मुलं. दुसऱ्या दिवशी बघायला दम देऊन ठेवा, पण जर तोंड उघडलं तर ध्यानात ठेवा म्हणले. आणि आता जर का ही पोरं रिटर्न गेली तशाच ठेवीन तुम्हाला. अजिबात गप बसायचं, तोंड उघडायचं नाही. पोरींना चांगलं दम दिलं ना, आले बुवा. ठीक नाही, आता मुली सुंदर होत्या, गोऱ्या पण होत्या, दिसायला सुंदर होत्या. लगेच पोरं म्हणली हो काय हरकत नाही, आणि बसले बुवा जेवायला. लगेच आलेले पाहुणे जेवायला बसले. आता पांडुरंग दादा आपल्याकडे अशी पद्धत आहे का मुलीला म्हणजे मुलीला बघायला आलेले पाहुणे जर जेवून गेले गुरुजी, तर याचा अर्थ स्थळ
पक्क आहे असा त्याचा अर्थ होतो. मग बसले जेवायला. पण ती एक पोरगा हुशार होता. ते म्हणला काही झालं तरी चालेल, यांना बोलायला लावायला पाहिजे. अरे या मुके आहेत का काय, कळेल कसं आपल्याला म्हणले. काय लग्न करायचंय, आयुष्य काढायचंय. मग काय केलं, त्या जेवणामध्ये खीर बनवलेली होती त्यांनी जेवायला. खीर, ते त्यातला मुलगा चॅप्टर होता, त्यानं खिरीचं वर्णन करायला सुरुवात केली. काय सुंदर खीर आहे म्हणले, काय सुंदर खीर बनवले. अरे माझी आई अनेक वेळा घरी खीर बनवती, अशी खीरच होत नाही म्हणले. काय सुंदर खीर बनवले, कशी बनली असेल एवढी सुंदर खीर, कशी काय. अरे मी लग्नात इकडं तिकडं पाहुणे गेल्यावर अनेक वेळा आतापर्यंत खीर खाल्ले, ही अशी खीरच बघितली नाही म्हणले. आता जेव्हा त्या खिरीची स्तुती करायला लागले तेव्हा जिनं बनवली होती तिला गप्पच रावलं नाही. आता ती तोतरी बोलायची, मला बोलता येत नाही जयताईच बोलतायत. आता ते खिरीची स्तुती केल्यामुळं ती पटकन ती जिनं ती खीर बनवली होती ती पटकन बोलून गेली. ती काय तातीत नाही तांदली दाली, त्यात तादू तातले, त्यात बदाम तातले. अशी जेव्हा ती बोलल्याबरोबर ज्याला ती मुलगी पसंत पडली होती एका क्षणात हातातला घात जसाच्या तसाच. अरे इथं तोतरी बोबडी. बरं मी म्हणतो पहिलीनं बोलल्यावर दुसरीनं गप राहायला पाहिजे ना. काय दुसरीनं गप राहायला पाहिजे ना. पंकज महाराज गप राहायला पाहिजे. ती दुसरी मधीच बोलली. ती काय तुनीत नाही केली, ती मिनी पण तेले. त्याला जी पसंत पडली होती त्याचा हात जसाच्या तसाच खाली. आणि बरं मग आता दोघी जणी बोलल्या नरेशजी, तर तिसरीनं गप राहायला पाहिजे ना. तिसरी काय बोलली नीट ऐका लक्ष देऊन. तिसरी बोलली, बाबा या दोदीत बोलल्या, मी नाही बोलले. अगं पण या तरी कशाला बोलली बाई, ये तरी कशाला बोलली. हे काही बोलायची गरज होती का. मुद्दा माझा असा आहे, समाज काही बोलू द्या, तुम्ही गप्प राहा, तुम्ही शांत राहा. मौनम सर्वार्थ साधनम, शांत राहा. अजून एक पुढचं संकट परमार्थिक प्रांगणामध्ये आपल्याला भेडसावतं. ते सगळ्यात महत्वाचं संकट म्हणजे षडविकारांचं संकट आहे. काम, क्रोध, लोभ, हे जे संकट आहे, हे जे षडविकार आहेत, हे षडविकार तुम्हाला भेडसावतात. हे षडविकार परमार्थापासून तुम्हाला लांब नेतात, दूर नेतात ईश्वरापासून. लक्षात ठेवा, दूर नेतात. मग तुकाराम महाराजांच्या जीवनातही हे षडविकारांची संकट आली. तुकाराम महाराजांच्यावर आली ती संकट, आली नाही अशी नाही. आता ती संकट सगळ्या सहाची सहा, ती षडविकारांची संकट सांगायला वेळ नाही माझ्याकडे. पण लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला होता. घेतला तुकाराम महाराजांनी, घेतला नाही. याचा अर्थ कोणतं संकट आलं होतं तुकाराम महाराजांच्यावर, हे बोला ना. लोभाचं संकट आलं होतं. पण तुकाराम महाराजांनी त्या संकटाला काय केलं, बाजूला केलं. काही कुटील स्त्रीला बनून तुकाराम महाराजांच्याकडे पाठवलं देऊतल्या लोकांनी. जा तुकाराम महाराजांची तपश्चर्या भंग कर, काम वासना माग त्यांच्याकडनं. पण तुकाराम महाराज बोलले, ए जाई हो तू माते, न करी सायास, आम्ही विष्णुदास. या षडविकारांची संकट तुम्हाला भयानक भेडसावतात, परमार्थात प्रचंड भेडसावतात. काम, क्रोध, लोभ, हे मद मत्सर वगैरे ही जी संकट आहेत ना, ही प्रचंड संकट तुम्हाला भेडसावतात. तुकाराम महाराजांना सुद्धा ही संकट भेडसावत होती. मग तरी देखील तुकाराम महाराजांनी आपली मार्गक्रमणा पुढे कशी नेली, तर तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की माझ्याही जीवनामध्ये ही संकट आली, पण ही संकट आल्यानंतर मी योग्य वेळी सावध झालो आणि म्हणून माझी मार्गक्रमणा पुढे गेली. अभंगाचं पहिलं चरण. सावध झालो, 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 सावध झालो,
झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हो सावध झालो 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 हरी झालो जागरण 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 हरी झालो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्याही जीवनामध्ये संकट आली, पण जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा मी योग्य वेळी काय झालो, सावध झालो. सावध झालो आणि सावध झाल्यामुळेच मी माझी परमार्थाची वाटचाल योग्य रीतीनं करू शकलो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. वेळ माझ्याकडे कमी, मोजक्या अर्थात मी आपल्याला भावार्थानं समजून देतो, ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज दोनदा सावध झालो असा शब्द वापरतात. तुकाराम महाराज एकदा बोलले असते तर चाललं नसतं का मी सावध झालो आणि हरीच्या जागरणाला आलो, असं एकदा बोलले असते तर काही चाललं नसतं. दोनदा का बोलले तुम्ही, मी सावध झालो ना हरीच्या जागरणाला आलो, असं का बोललात तुम्ही तुकाराम महाराज? तर दोनदा तुकाराम महाराज सावध झालो असं का बोलतात, त्याचं उत्तर असं आहे, पहिली जी सावधानता आहे ती विचारांची सावधानता आहे आणि दुसरी जी सावधानता आहे ती कृतीची सावधानता आहे. मला पटवून द्यायचे, ऐका नीट. सावधानता दोन प्रकारची असते, एक विचारांनी मनुष्य सावध असला पाहिजे आणि एक कृतीने सुद्धा तो काय असला पाहिजे, सावध असला पाहिजे. नुसता एखादा माणूस विचारांनी सावध आहे आणि कृतीने सावध नसेल, त्या विचाराच्या सावधानतेची किंमत शून्य, काही उपयोग नाही. नीट ऐका, बारीक ऐका, विचार पटवून देतो आपल्याला. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? बोला ना जरा, बोला. अहो रात्र संसारामध्ये आहात तुम्ही. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे. कोणी राम महाराजही उत्तर दिलं ना, गेली 15 वर्ष मागा लागले, जा आळंदीला राहा तुम्ही, तरी संसार सुटत नाहीये ना. ऐका माझं नीट उत्तर, ऐका नीट माझं उत्तर बरं. संसार दुःखाचा आहे हे आपल्याला माहित नाही? बोला ना, हे माहित नाही? हे माहिती आहे. संसार दुःखाचा आहे हे आम्हाला माहिती आहे. याचा अर्थ विचारांनी आम्ही काय आहोत, सावध आहोत, माहिती आहे की आम्हाला. पण तरी संसार सुटत नाही, सोडत नाही, याचा अर्थ विचारांनी आम्ही सावध आहोत. आम्हाला कळलंय की संसार दुःखाचा आहे, पण तरी आम्ही सोडत नाही, याचा अर्थ कृतीने आम्ही सावध झालेलो नाही. मी अजून पटवून देतो आपल्याला, अभ्यास करणं किंवा म्हणजे अभ्यास करणं चांगलं आहे. अभ्यास केल्यामुळेच 95% मिळतात, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की नाही दीक्षिता? अभ्यास केल्यानंतरच 95% मिळतात. अभ्यास करणं चांगलंय हे विद्यार्थ्यांना माहित आहे का नाही? प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असतंय. कोणत्या विद्यार्थ्याला माहित नाही अभ्यास करणं वाईट आहे, चांगलं नाही म्हणून? प्रत्येकाला माहिती आहे अभ्यास करणं चांगलंय. अभ्यास केल्याशिवाय 95% मिळू शकत नाही, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे.
तरी सुद्धा प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करत नाही. याचं कारण तो विचारांनी सावध आहे, त्याला कळतंय अभ्यासाचं महत्व, पण तरी तो अभ्यास करत नाही. याचा अर्थ तो कृतीने काही नाहीये, सावध नाहीये. माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे? बोला ना जरा जोरात. नका घालू, कोण घालणार नाही तुम्हाला माळ. तू फक्त बोला तर खरं. माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंय. हे प्रत्येकाला माहिती आहे, जगातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे माळ घालणं चांगलंय. हे प्रत्येकाला माहिती आहे, तरी प्रत्येकाच्या गळ्यात माळ नाही. याचा अर्थ असा आहे ती लोक विचारांनी सावध आहेत, कृतीने मात्र ती बेसावध आहेत. कृतीने सावध नाहीत. चला जास्त लांबवायचं नाही, मला वेळ कमी आहे. मी महाभारतातल्या एका उदाहरणाद्वारे आपल्याला पटवून देतो. दुर्योधन धारातीर्थी पडला, रक्तबंबाळ झालेला आहे दुर्योधन रणांगणावर. युद्ध संपलं, रक्तबंबाळ झालेलं आहे, मरणार आहे आता काही वेळात. आणि द्रौपदी त्याच्या जवळ गेली, म्हणले दुर्योधना, अरे सगळं बघायला गेलं तर आमच्यापेक्षा तुम्ही सरस होतात रे. आम्ही 5 जण होतो, तुम्ही 100 जण होतात. अरे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्णासारखे महान योद्धे तुमच्या बाजूने होते, आमच्या बाजूने तर असं कोणीच नव्हतं. सगळ्या बाजूने श्रेष्ठ असताना आज तुझी ही अवस्था का बरं झाली? का बरं झाले? मरता मरता दुर्योधन नरेशजी खरं उत्तर देऊन गेला. काय बोलला दुर्योधन? नीट ऐका. द्रौपदी, ऐकायचंय तुला ही माझी अवस्था का झाली अशी? त्याचं कारण ऐक. जानामि धर्मम नच मे प्रवृत्तीम, जानामि अधर्मम नच मे निवृत्तीम. दुर्योधन म्हणतो, द्रौपदी, धर्म म्हणजे काय आहे मला चांगलं माहिती होतं, पण मला त्याच्या प्रवृत्तीवर कधीच जाता आलं नाही. आणि मी अधर्म करतोय हेही मला माहिती होतं, पण नच मे निवृत्तीम, मला त्याच्यातनं निवृत्त होता आलं नाही. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, धर्म आणि अधर्म काय आहे दुर्योधनाला माहित नव्हतं का? बोला ना जरा. माहिती होतं. हे वाईट आहे, हे करणं वाईट आहे आणि हे करणं चांगलं आहे, हे दुर्योधनाला सगळं माहिती होतं. परस्त्रीच्या पदराला हात घालणं हे महापाप आहे, हे माहित नव्हतं दुर्योधनाला? माहिती होतं, पण तरी त्याचा उपयोग काहीच झाला नाही, कारण कृतीने बेसावध होता. कृतीने सावध झालाच नाही तो. फक्त कशाने सावध झाला? विचारांनी सावध झाला. आणि विचारांची सावधानता कदापिच फलद्रूप ठरत नसते. विचारांच्या सावधानतेला तेव्हाच किंमत आहे, कधी? जेव्हा तुम्ही कृती कराल तेव्हा. मी कायम एक उदाहरण देतो. शाळा भरली होती आणि शाळेतले गुरुजी पोरांना शिकवत होते, पोरो तंबाखू खाऊ नये, वाईट असते तंबाखू. अरे कॅन्सर होतो राजाओ तंबाखूने, तंबाखू खाऊ नका. तंबाखू खायची नसते. अरे तंबाखूने कुठेही थुकावं लागतंय तंबाखू खाऊन. लोक आपल्याकडे वाईट नजरेने बघतात. कॅन्सर होतो, पैसे वाया जातात, आयुष्य बर्बाद होतंय, खाऊ नये तंबाखू. असं मस्त अर्धा तास गुरुजी तंबाखूवर व्याख्यान देत होते. सगळ्या पोराई टाळ्या वाजवल्या. तुम्ही नका वाजवू. सगळ्या पोराई टाळ्या वाजवल्या. काय गुरुजींचं भाषण आहे, काय गुरुजींचं भाषण आहे. 5 वाजले ना घंटा वाजली, शाळा सुटली. सगळी पोरं निघाली की दप्तर घेऊन आपापल्या घरी. शेवटचा पिंट्या राहिला होता. गुरुजी त्या पिंट्याला जाताना बघितलं आणि पिंट्याला, पिंट्या इकडे. म्हणले काय गुरुजी? काय नाही, मला जरा एक ओमपुडी आणून दे दुकानातून. आता अरे एवढा अर्धा तास व्याख्यान दिलं ना तू, कळतंय ना मी काय बोलतोय ते? ऐका नीट बारीक. आता मला पुढे जायचे, वेळ कमी आहे, ऐका नीट. गुरुजी अर्धा तास तंबाखूवर व्याख्यान देत होते, याचा अर्थ गुरुजी विचाराने सावध नाहीयेत. विचाराने सावध नाहीयेत, सावध आहे. त्यांना माहिती आहे का तंबाखूची काय आहे, तंबाखू वाईट आहे म्हणून. पण तरी देखील पोराला तंबाखू आणायला सांगतात आणि स्वतः तंबाखू खातात. याचा अर्थ कृतीने ते काही नाहीयेत, सावध नाहीयेत. म्हणून 2 वेळा शब्द वापरला माझ्या तुकोबारायांनी, सावध झालो, सावध झालो. पहिले सावधानता विचारांची सावधानता पाहिजे, आणि दुसरी सावधानता ही कृतीने सुद्धा मनुष्यानं काय झाली पाहिजे, सावधानता दाखवली पाहिजे. बरं तुकाराम महाराज बोलतात, मी विचारांनी सुद्धा सावध झालो आणि कृतीनेही सावध झालो. ती कृती त्यांची काय होती? हरीच्या हरी
हरीचा लोका धरणा हरीचा लोका धरणा सावधान हरीचा लोका धरणा हरीचा लोका धरणा हरीचा लोका धरणा तुकाराम महाराज बोलतात मी विचारांनी सावध झालो आणि कृतीनेही सावध झालो. विचारांनी सावध झालो आणि कृतीनेही सावध झालो. कृतीने कोणती कृती केली तुकाराम महाराजांनी? तर कृतीची सावधानता तुकाराम महाराज बोलतात हरीच्या आलो जागरणा. मी हरीच्या जागरणाला आलो आणि हरीच्या जागरणाला आल्यामुळेच मी खऱ्या अर्थानं काय झालो पतित होतो. तर त्या पतितमुळे मी प्रचंड आणि या हरीच्या जागरणाला आल्यामुळे मी काय झालो पावन झालो. जी जी माणसं योग्य वेळी सावध होतात ती ती माणसं आयुष्यात पुढे जातात. मी रामायणातला आणि महाभारतातला एक दोन दृष्टांत आपल्या समोर मांडतो आणि मग आपल्या लक्षात येईल की आपली सावधानता काय म्हणून. सगळ्यांना कल्पना आहे, मी फक्त स्पर्श करतो. जेव्हा युद्ध काही दिवसावर येऊन थांबलेलं होतं तरी देवाला वाटलं चला मी एकदा जाऊन काय करतो या दुर्योधनाशी बोलतो. ऐकलं तर ऐकलं, मध्यस्थी करायला गेले देव. अरे कशाला युद्ध करतो? एक काम कर, 5 पांडव आहेत ना, 5 पांडवांना राहण्याकरता फक्त 5 गावं दे आणि सगळं काय ते तुलाच घे. 5च गावं मागत होता. आणि कोण मागत होता? प्रत्यक्ष भगवान परमात्मा हात पसरत होता दुर्योधनासमोर. पण तरी देखील त्या दुर्योधनाचं उत्तर होतं देवा 5 गावं काय मागता? युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोकावर बसेल इतकी माती सुद्धा पांडवांना देणार नाही, जा म्हणले. संपलं माझं उत्तर, संपलं माझं उत्तर. ऐका का, मला पटवून द्यायचंय, कदाचित याच वेळी जर दुर्योधन सावध झाला असता तर आज अर्जुनाच्या शेजारी लोकांनी दुर्योधनाची सुद्धा काय बांधली असती, मंदिरं बांधली असती. त्याच्याही गळ्यामध्ये त्या फलाफुलांचे लोकांनी काय घातले असते, त्या मूर्तीवर हार घातले असते. सावध झाला नाही. याच्या उलट बोलतो मी, याच्या उलट बोलतो. शबरी आहे शबरी, सगळ्यांना कल्पना आहे, कथाभाग माहिती आहे, मी स्पर्श करतो. उद्या लग्न आहे आणि आजचा दिवस काय बोलतात तुमच्याकडे? त्याला बोलतात, आमच्याकडे हळदी बोलतात त्याला. इकडे त्याला बोलत असतील, असू दे. उद्या लग्न आहे आणि आज हळदी आहे. फेरफटका मारायला निघाली आणि फेरफटका मारायला चोपदार बाहेर जा, बघा ते पोरं बघा. तर उद्या लग्न आहे आणि आज हळदी आहे. आणि सुद्धा बाहेर फेरफटका मारत होती आणि बघितलं तर मेंढरा बोकडांची दावण बांधलेली बघितली. आणि मेंढरा बोकडांची दावण बांधलेली बघितली आणि बाबांना आवाज दिला, बाबा इकडे या. म्हणले काय? ही कशाला आणलीत मेंढरा बोकडा? अगोदर तर आपल्या घरी नव्हती, का बरं आणलीत तुम्ही? म्हणले तू त्याच्यात मध्ये पडू नको, माझं सगळं काम व्यवस्थित चालू आहे, तुला काय पाहिजे असेल ते सांगते, मी आणून देतो. नाही नाही बाबा, हे का आणलेत मला पहिल्यांदा सांगा, का आणलेत ते सांगा. ना इलाज झाला आणि पटकन भोळेपणात सांगून टाकलं, अगं लग्न नाही उद्या तुझं, पाहुणे मंडळी येणार आहेत, त्यांना मेजवानी म्हणून या सगळ्यांचं मांस काय करायचंय, मेजवानी म्हणून खाऊ घालायचंय. क्षणात विचार आला, अरे लग्न माझं आहे, सुख मला मिळणार आहे, माझ्या एकटीच्या सुखासाठी या एवढ्या जणांचा नाहक जीव का बरं घालवायचा? मग त्यापेक्षा माझं लग्नच नको ना? काय विचार आहे. आणि उद्या लग्न आहे आणि आज हळदींच्या दिवशी असा विचार करून शबरी जे पळून निघून गेली ती थेट मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये. मला पुढचं नाही सांगायचं काही. आज शबरीचं काय स्थान आहे रामायणामध्ये हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. जर शबरीचं चरित्र सांगायला घेतलं ना, लोक रडतात. काय अधिकार प्राप्त झाला होता शबरीला? तो देव येऊन भेटला ते तर झालंच, पण ऐका शबरीचा अधिकार. ती काय करायची? त्या झाडावर लपून राहायची. झाडावर आश्रमात जात नव्हती, झाडावर रात्री 2-3 ला खाली उतरायची आणि ते मातंग ऋषीच्या रस्त्यानं त्या पंपा सरोवरावर जे स्नान करायला जायचे ते काय व्हायचं, आणि ती साफ करायची. एक दिवस अशी गडबड झाली का तिला जागच आली नाही, पटकन कशी तरी खाली उतरली, रस्ता साफ. तेवढ्यात मातंग ऋषी आले. कोण आहेस तू? अशी अशी शबरी, घडलेलं सगळं सांगितलं. भिल्ल समाजात जन्माला आली आणि मग ते गुरुजी तिला उपदेश करायला लागले. त्या मातंग ऋषींच्या बरोबर जे शिष्य होते ते तिची काय करू लागले, टिंगळ करू लागले, हसू लागले तिला. आणि गुरुजीने काय, गुरुजी आपले ते भिल्ल समाजातले 3 काय तिला उपदेश करतायत. गुरुजींच्या लक्षात आलं. गुरुजी म्हणले एक काम करा, तुम्ही जा म्हणले पुढं स्नानाला, मी येतो थोडंसं मागून, जा तुम्ही पुढं.
शबरीशी बोलून येतो मी. ते ऋषी गेले सगळे शिष्य, आणि गेल्यानंतर ज्या सरोवरावर रोज ते स्नान करायला जात होते ते सरोवर पूर्ण रक्तानं भरलेलं होतं. त्यांच्या लक्षात आलं, अरे रोज आम्ही स्नानाला येतोय आणि रोज स्नानाला आल्यानंतर इथं शुद्ध स्वच्छ पाणी असतंय, आज हे सरोवर रक्तानं कसं भरलंय सगळं. पुन्हा रिटर्न आले गुरुजींच्या जवळ, गुरुजी अहो सगळं सरोवर रक्तानं भरलेलं आहे. मग गुरुजींच्या लक्षात आलं. गुरुजी त्यांना म्हणले, तुमच्याकडनं या साध्वीची काहीतरी निंदा घडलेली आहे. आता एक काम करा, थोडस पाणी आणा आश्रमातून, या साध्वीचे या शबरीचे पाय धुवा, आणि शबरीचे पाय धुवून ते जे पाणी आहे ते नेऊन कुठं टाका, त्या सरोवरात टाका, तेव्हाच तिथं शुद्ध पाणी होईल. मला काय पटवून द्यायचंय, काय शबरीचा अधिकार प्राप्त झाला, कशामुळे, योग्य वेळी सावध झाल्यामुळे. म्हणून योग्य वेळी सावध झालं पाहिजे, आणि योग्य वेळी सावध झालं. राजा दशरथाचं गोड उदाहरण आहे. राजा दशरथ सकाळी सकाळी आरशात बघत होता, आरशामध्ये, आणि एक केस फक्त कानावरचा पिकलेला दिसला होता राजा दशरथाला. बस निर्णय घेतला, बस आता उद्यापासून माझा मोठा मुलगा राम हे सगळं राज्य सांभाळेल, मी रिटायर, आणि डिक्लेअर केलं, उद्या राम राजा होणार आहे. उद्या राम. नमस्कार महाराज, मला एवढं आश्चर्य वाटतं या उदाहरणाचं गुरुजी, की एक कानावर असा केस पिकलेला दिसला तर राजानं अख्खं राज्य पोराच्या ताब्यात सोपून टाकलं. आपल्या म्हाताऱ्यांची अख्खी डोकी बुरी झाल्यात, त्यांना अजून घर सुटत नाही, अजून चाव्या सुटत नाही त्यांना. अजूनही काही म्हातारे असा त्या सुनेला साखर चहाला काढून देतात. काय आश्चर्य, काय आश्चर्य. ऐका माझं वाद. म्हणून योग्य वेळी मनुष्याला सावध होता आलं पाहिजे. तुकाराम महाराज बोलतात, मी सावध झालो, आणि सावध होऊन केलं काय, काय कृती केली, तर हरीच्या आलो जागरणा, परमार्थाला लागलो मी, हरीच्या जागरणाला आलो मी, नामस्मरणाला आलो मी. मग लोक म्हणली हरीच्या जागरणाला गेले, तिथं काय होतं, जेथे वैष्णवांचा भार, 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 जेथे वैष्णवांचे भार, हो जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जेथे कर करत से, जेथे कर करत से, जेथे वैष्णवांचा भार, जेथे वैष्णवांचा भार, जेथे वैष्णवांचा भार, जेथे वैष्णवांचा भार, जय जयकार करत असे, जय जयकार करत असे, जेथे वैष्णवांचा भार, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, हो जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार करत असे, जय जयकार करत असे, जय जयकार करत असे, जेथे वैष्णवांचे भार, जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी हरीच्या जागरणाला गेलो. जिथे हरीच्या जागरणाला तुकोबाराय गेले, आता जागरण फार वेगवेगळ्या प्रकारची जागरण असतात. गणपतीला काही लोक जागरण करतात का नाही, जागरण कसलं जागरण करतात, हा पण पांडुरंग दादा बोलले का काय, असू दे काय हरकत नाही. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे जागरण असतात.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी हरीच्या जागरणाला गेलो, पण जिथे मी जागरणाला गेलो तिथं काय होतं, तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. वैष्णवांचा मेळावा होता तिथे, सगळे संत महात्मे जमलेले होते आणि संत महात्म्यांच्या त्या संगतीमध्ये मी जय जयकार करत होतो. त्या वैष्णवांच्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या मेळाव्यामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये मी माझा हरीचा जागर संपन्न करत होतो. लक्षात ठेवा, आपण कोणाच्या सोबत आहोत यावर तुमचं मोठेपण अवलंबून असतं. तुम्ही कोणाच्या सोबत आहात, कोणाच्या सोबत आहात यावर तुमचा मोठेपणा ठरतो. नाहीतर फार एक गोड श्लोक आहे, ऐका बारीक. आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब तो एका गरम तव्यावर पडला. काय झालं त्याचं, बोला ना. एका क्षणात नष्ट होऊन गेला तो. त्याच आकाशातून पडणारा एक पाण्याचा थेंब गवतावर पडला. गवतावर सूर्याची सुंदर कोवळी किरण पडलेली होती, सुंदर चमकायला लागला तो. पण जशी जशी सूर्याची किरण प्रखर होत गेली तसा तसा तोही दवबिंदू काय होऊन गेला, नष्ट होऊन गेला. आणि याच आकाशातून पडणारा एक पाण्याचा थेंब समुद्रातल्या एका शिंपल्यामध्ये पडला. शिंपल्यामध्ये काय बनला, त्याचा मोती बनला. आणि तो कोणाच्या तरी गळ्यामध्ये अखंडपणे काय होऊन लागला, मिरवू लागला, चमकू लागला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पाणी वेगवेगळ्या ठिकाणचं होतं काय? पाणी वेगवेगळ्या ठिकाण, पाणी एकच आकाशातलं होतं, फक्त एका पाण्याच्या थेंबाने त्या गरम तव्याची संगती केली, एका पाण्याच्या थेंबानं गवताची संगती केली, आणि दुसऱ्या पाण्याच्या संगतीनं दुसऱ्या पाण्याच्या थेंबानं त्या शिंपल्याची संगती केली. फक्त ठिकाणं वेगवेगळी आहेत, पडणारं पाणी एकच होतं. तसं आपण कोणाच्या सोबत आहोत यावर आपलं मोठेपण अवलंबून असतं. हे आपण कायम ध्यानात ठेवा. तुकोबाराय म्हणाले, मी जागरणाला गेलो पण संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जागरण गेलो. कारण संत महात्मेच या आयुष्याची योग्य वाट दाखवत असतात. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. त्यांच्या मार्गाने मी, आणि म्हणून त्यांच्या तिथे मी हरीच्या जागरणाला गेलो. तुकाराम महाराज, तिथं संत महात्म्यांच्या संगतीमध्ये, त्या वैष्णवांच्या मध्ये तुम्ही हरीच्या जागरणाला गेलात. त्या हरीच्या जागरणाचा परिणाम काय झाला तुमच्यावर? अभंगाचं 3रं चरण. पळनिया गेली झोप पळनिया गेली झोप
तुकाराम महाराज आम्हाला, तुम्ही योग्य वेळी सावध झालात, सावध होऊन तुम्ही कृती हरीच्या जागरणाला गेलात. कुठे गेलात हरीच्या जागरणाला? तर जिथं वैष्णवांचे बहार होते, जय जयकार जिथे चालू होता देवाचा, तुम्ही तिथे जागरणाला गेलात. पण त्याच वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही गेलात, तिथं हरी जागर तुम्ही केलात. त्या हरी जागरणाचा परिणाम काय झाला तुमच्यावर? तुकाराम महाराज बोलतात, माझ्यावर परिणाम झाला. दोन पद्धतीचा परिणाम झाला. पहिला परिणाम काय? पळून या गेली झोप, माझी झोप पळून गेली. आणि दुसरी गोष्ट, होते पाप आडते, ते पाप सुद्धा माझं काय होऊन गेलं? निघून गेलं, पळून गेलं. एवढाच भाव फक्त सांगतो ना, सेवा माझी काय करतो? संपवतो. ऐका नीट बारीक, ऐका बारीक. तुकाराम महाराज मग खरंच झोपलेले होते काय? आणि तुकाराम महाराज बोलतात, माझी झोप पळून गेली. जशी तुकाराम महाराजांची झोप पळून गेली, तुम्हा आम्हाला देखील झोप लागलेली आहे. झोप, सगळे झोपलेले होत आपण, झोपलेले. ऐकताय ना? सगळे झोपलेले होत आपण. तुम्ही म्हणाल, महाराज काय वेळ लागलं काय तुम्हाला? अरे तुमचं कीर्तन ऐकतोय आम्ही, जागे होत आम्ही, आणि कसे काय आम्ही झोपले होत? नाही, हे फक्त शरीराने जागे होत आपण, या चर्मचक्षु डोळ्यांनी जागे आहोत आपण, पण विचारांनी अजूनही आपण काय झालेले आहोत? झोपलेले आहोत. मी पटवून देतो, 2 प्रकारची झोप लागलेली आहे आपल्याला. किती प्रकारची? 2. पहिली झोप स्वस्वरूपाची झोप लागलेली आहे, आणि दुसरी झोप कर्तव्याची झोप लागलेली आहे. थोडक्यात पटवून देतो, वेळ कमी, ऐका बारीक. स्वस्वरूपाचे म्हणजे मी कोण हे आपल्याला कळलेलंच नाहीये, कळलेच नाही. कोण तुम्ही? तुमचं नाव? तुम्ही कोण? बोला ना. जनार्दन शिंदे. जनार्दन शिंदे. तू कोण? हा? साई सासे. यांना मी विचारलं, तुम्ही कोण? ते बोलले, मी जनार्दन शिंदे. यांना विचारलं, तुम्ही कोण? मी साई सासे. आणि मला जर कोणी विचारलं, तुम्ही कोण? तर मी म्हणणार, मी योगेश महाराज घरत. ऐका आता नीट बारीक, मी योगेश महाराज घरत नाही, हे संस्कार सासे नाहीत, आणि ते जनार्दन शिंदे नाहीत. मग आपण आहेत कोण? मी वासुदेव तत्वता. आपण भगवान परमात्माच आहोत, आपण ब्रह्म आहोत. फक्त या मायेच्या पडद्यामुळे तो ब्रह्म आणि आपण, तो देव आणि आपण, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतोय? भेद दिसतोय. तलाव भरलेला आहे, तलाव पाण्यानं भरलेलं आहे, त्याच्यावर अख्खं शेवाळ आलेलं आहे. पाणी दिसेल का? पाणी दिसतंय का? नाही. मग पाणी नाही का त्याच्यात? अरे दादा, पाणी भरपूर आहे, फक्त शेवाळ आणि पाणी काय करून टाकलेलं आहे? झाकलेलं आहे. तसं हा तुम्ही, आम्ही, आपण, हा जीव ब्रह्मच आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. अर्जुना, अरे सगळे माझे अंश आहेत, माझेच अंश आहेत. फक्त त्या मायारूपी शेवाळानं त्या देवात आणि आपल्यात काय पडलेलं आहे? अंतर पडलेलं आहे. मग मी ब्रह्म आहे हे तुम्ही, आम्ही सगळेजण काय होऊन गेलोत? विसरून गेलोत. आणि दुसरी झोप लागली आम्हाला, ती म्हणजे आपल्या कर्तव्याची. काय कर्तव्य करण्याकरता आम्ही आलोय विसरून गेलो आपण, कळतच नाही आपल्याला. एखादा शेठजी बंगला बांधतो आणि मग आमच्या सारख्यांचं वास्तुशांतीला काय ठेवतो? कीर्तन ठेवतो. आणि मग कीर्तन ठेवल्यावर ते, महाराज 1.5 कोटी लागले, 1.5 कोटी. बस एवढंच आता माझं कर्तव्य होतं, माझा बंगला झाला, माझं कर्तव्य आता पूर्ण झाले. अरे राजा, बंगला बांधणं तुझं कर्तव्य नाही, तुझं कर्तव्य काहीतरी वेगळं आहे. तो तुझा व्यवहार आहे. अन्न वस्त्र निवारा या गरजा मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत, त्या तुला मिळवाव्याच लागतील. तो व्यवहार आहे तुझा. एखाद्या शेवटच्या मुलीचं लग्न असतंय, शेवटच्या मुलीचं, आणि मग शेवटच्या मुलीचं लग्नाला मग आम्हाला बोलवतात, आशीर्वाद मध्ये नाव टाकतात. मग जातो आम्ही, आणि मग तो मालक सांगतो, महाराज शेवटचं लग्न होतं, आता मुलीचं लग्न झालं, बस माझं कर्तव्य आता पूर्ण झालं. अरे दादा, मुलीचं लग्न करून देणं तुझं कर्तव्य नाही, तो तुझा व्यवहार होता. तू जन्माला घातलंय, तुला लग्न करावंच लागेल. तुझं कर्तव्य काहीतरी वेगळं आहे. तुम्ही, आम्ही, आपण सगळे कर्तव्याला विसरलो. तुम्ही, आम्ही संसाराला आपलं कर्तव्य समजून बसलोय, आणि त्याच्यामुळं परमार्थापासून आपण काय चाललोय? दूर चाललोय. मी नाही बोलत, सायासी करीसी प्रपंच दिननिशी हरीसी न भजसी कवड्या गुणी. संसार करणं हेच आमचं कर्तव्य आहे असं समजतोय आपण, असा समज आहे आपला. पण संसार आपलं कर्तव्य नाही.
आपलं कर्तव्य भजन करणं, भक्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याला आम्ही विसरलो. मग संतांच्या मेळाव्यात तुकाराम महाराज गेले आणि तुकाराम महाराज बोलले माझी झोप पळून गेली. याचा अर्थ असा आहे मला स्वत्वाची ओळख संतांनी करून दिली आणि माझं कर्तव्य मला संतांनी जाणीव करून दिली. उदाहरण कायम सांगतो मी, ऐका बारीक. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजनाला जायचे आणि त्याच शेजारच्या गावातला गंगाराम मवाळ नावाचा एक माणूस होता. त्याची म्हैस हरवली होती. काय हरवली होती? म्हैस. 8 दिवस झाले वेड्यासारखा शोधत होता, म्हैस भेटत नव्हती. त्यानं विचार केला या डोंगरावर हिरवा चारा आहे, पशु हा हिरव्या चारावर भांबावतोय, तिकडं नक्की असेल म्हणजे. गेला वर शोधायला आणि तुकाराम महाराज दिसले त्याला डोंगरावर. तुकाराम महाराजांकडे गेला तो. तुकाराम महाराजांना विचारलं बुवा हो गेली 8 दिवस झाले माझी म्हैस हरवली, हो भेटतच नाही. प्रचंड तळमळ करतोय, आर्ततेने शोधतोय पण भेटत नाही म्हस. म्हणले इकडे या डोंगरावर कुठं माझी म्हैस बघितली का तुम्ही चरताना? तुकाराम महाराज बोलले येड्या हळदीच्या, अरे त्या म्हशीनाच कंटाळून मी या डोंगरावर निघून आलोय आणि तो पुन्हा मला इथं येऊन म्हशीचा विचारतो. अरे देवाचा विचार म्हणले, काहीतरी देवाचा विचार काय नाही म्हणले, स्वतःच वाटोळालो आमचं लावा म्हणले देवाचा विचार. अरे ऐक, तुला पुन्हा सांगतोय मी, अरे ज्या अर्थतेने तू 8 दिवस ज्या म्हशीला शोधण्याचा प्रयत्न करतोस तेवढ्याच तळमळीने जर देवाला शोधण्याचा प्रयत्न केला असतास तर देव तुझ्या समोर उभा असता. जाऊ दे म्हणले, तुम्हाला काही कळणार नाही, चाललो म्हणले मी घरी. इकडे म्हणले. आता तुकाराम महाराजांकडे आलाय, संतांकडे तुम्ही चांगल्या हेतून जा नाहीतर वाईट हेतून द्या, संत तुमचं काय करतात? कल्याणच करतात. लक्षात ठेवा, कल्याणच करतात. म्हणले आता माझ्याकडे आलाय त्याचं कल्याण. इकडे म्हणले शोधू नको म्हैस, जा म्हणले घरी गोठ्यात बांधलेली. मग तर अजूनच वेळ ठरवलं तुकाराम महाराजांना. त्यांनी गेला घरी, चहा पाणी वगैरे सगळं घेतलं. ते तुकाराम महाराजांचं वाक्य ठरवलं गोठ्यात आहे, जाऊन तर बघू म्हणले. गेला तर गोठ्यात म्हैस बांधलेली होती. बायकोला विचारलं तू आणून बांधली का? म्हणले नाही. पोरांना विचार तू आण? नाही. शेजारच्या तुम्ही कोणी? नाही. आणि मग तुकाराम महाराजांचा अधिकार कळला आणि आता त्याला तुकाराम महाराजांचं ते वाक्य आठवलं. कोणतं? अरे दादा, ज्या तळमळीने तू 8 दिवस ज्या म्हशीला शोधतोस त्याच तळमळीने जर देवाला शोधण्याचा प्रयत्न केला असतास तर देव तुझ्या समोर उभा असता. बस वाक्य क्लिक झालं आणि त्यांनी वळकुटी घेतली आणि गेला तुकाराम महाराजांकडं. तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलं आणि तिथून पुढे तुकाराम महाराजांचा तो शिष्य बनला. आणि ऐका अजून पुढे काय झालं. तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर अभंग म्हणावेत आणि या गंगाराम मावळानं ते काय करावेत? गाथ्याचा लेखक बनला. लेखक. संपलं माझं उदाहरण. मला काय पटवून द्यायचंय सांगा. गंगाराम मावळ झोपेत होता का नाही? झोपेत? संसार म्हैस त्याच्यातच होता ना, तो झोपेत होता. कोणी जाग केलं त्याला? तुकाराम महाराजांनी. संत जागे करतात म्हणून तुकाराम महाराज बोलले त्या वैष्णवांच्या मेळ्यात मी गेलो आणि पळवणी गेली झोप, माझी झोप पळून गेली. अजून काय झालं? होते पाप आडते. आणि जे भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी जे पाप माझ्या आड येत होतं ते पाप सुद्धा काय झालं? निघून गेलं. का निघून गेलं पाप? तर 2 गोष्टीने पाप निघून जातं. एक तर देवाच्या नामस्मरणानं पाप निघून जातंय, अन्यथा संतांच्या जवळ गेल्यानं पाप काय होतंय? निघून जात आहे. आता वैष्णवांच्या मेळ्यातच गेलेले होते आणि हरिनामाचंच गजर जागरण चालू होतं, त्यामुळे पाप काय झालं? निघून गेलं. होते आड पापते. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी जिथे वैष्णवांच्या मेळ्यामध्ये गेलो होतो तिथली कृपा कशी आणि संत महात्म्यांचं सांभाळणं आम्हाला कसं आहे, अभंगाचं शेवट. तुका म्हणे तया ठाया, 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 तुका म्हणे तया
विठोबा तुका म्हणे ओल छाया, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची, तेथे वैष्णवांची भार जय जयकार गरजतसी. यथामती येता अवकाशाभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खर तर 8:30ला सेवा संपवायची होती, पण बोललो हार भरपूर पडणार आहेत, 15 मिनिटं थोडी वाढवायला लागतील आपल्याला, आणि त्याच्यामुळे खर तर 15 मिनिटं या ठिकाणी मी वाढवले. तेव्हा 8:45 वाजलेले आहेत. आपली सर्व उत्सव कमिटीची ट्रस्टची क्षमा मागतो की मला 15 मिनिटं या ठिकाणी थोडंसं लवकर जावं लागतंय. आपण सर्वजण मला जावई या नात्यानं सगळेजण सांभाळून घ्याल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सर्वांची माफी मागून सेवेला पूर्ण विराम देतो. सगळी गुरुजन मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिली, उत्तम अशी सर्वांनी सेवा दिली. मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आमचे साई महाराज सासे एवढंसं पोरग आहे व किती गोड वाजवते, टाळ्या वाजवा जरा त्याच्यासाठी. पाटील ही आपल्या दिंडीची किमिया, बरं दिंडीची किमिया आहे. अगदी अशी लहान लहान पोरं प्रचंड गुरुजी तयार झालेली आहेत, प्रचंड. गोलबंती आळंदी पायदिंडी सोहळ्यानं एकमेव एक काम जर केलं असेल तर ते म्हणजे तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्यांना पुढे आणलं. ही नाहीतर मग एखादा पोरगा वाजवला, हे हॅलो तुला काय वाजवता येत आहे, अशी लोक करतात आणि त्याच्यामुळं गावगावची भजनं बंद पडली, गावगावचे सप्ते यामुळे बंद पडले. पण पायदिंडी सोहळ्यानं या सगळ्या पोरांना खरं तर पुढे घेतलं आणि पोरांना पुढे घेऊन अशी लेकर गोड अशी तयार झाली. आमचे युवराज महाराज आज चांगल्या चांगल्या महाराजांना वाजवतात बरं का, ते वाजवतात म्हणजे बुवा म्हणजे त्यांच्या कीर्तनामध्ये ते काय करतात, साथ करतात. तेव्हा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माफी मागून सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लगेच निघून जाणार आहे. सर्वांना माझी विनंती आहे की आपण जोपर्यंत आभार पूर्ण होत नाही सांगून तोपर्यंत आपण एकानी जागा सोडायची नाही. कारण त्यामुळे आपले एक जण जरी मध्ये उठला तरी त्या कार्यक्रमाची काय बिघडते, शिस्त बिघडते. मध्येच आपण कोणी उठता आपली सगळी माणसं आपल्याकडे येण्यासारखी बघत राहतात. त्यामुळे पूर्ण आभार व्यक्त होईपर्यंत आपण कोणीही उठू नका. पुन्हा एकदा आजच्या महिलांच्या उपस्थितीला आणि त्या भाकरींना एकदा जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या. आज पूर्ण गच्च हॉल भरलेला आहे. सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हे काय बोललेले कुरे वेडे वाकुडे परद महाराज नाही विचारला अधिकार म्या